श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे ना मळ्यात कांद्याची लागवड आहे, तर व्हिडिओ शूट करून दिला तर करेल मी, जर त्यांना नाही आवडलं तर नाही करणार. तर बघा आता सकाळ सकाळी स्वयंपाक झालेला आहे, 7:30 वाजलेले आहे. आता मुलींचे आवडते त्यांना शाळेत काढून देते आणि मग मळ्यात आमचं दिवसभराचं रुटीन कसं असतं ते तुम्हाला मी दाखवते. बघा आहे ना मळ्यामध्ये कसं लाल भाजी जर कमी आली तर थोडीशी चटणी करून घेतलेली आहे. इथं कुरड्याचा भुगा केलेला आहे पुरीसाठी, म्हणजे टिफिनला. पुरी आ नंतर या, आता आज लय काय चांगलं डोकं विचारून घे. तरी त्यांना पंत्या विकायला ते दादा आले होते, तर त्यांच्याकडेच आम्ही दरवेळेस पंत्या घेत असतो. पण आहे ना आता सकाळी सकाळी वेळ म्हणजे ना 8 वाजता त्या ज्या आहे कांदे लावायला बायका येणार होत्या, म्हणजेच पाहुणेच होते आमचे. तर इथं आहे ना आरूचं जे आहे ते केस विचारून घ्यायचे होते. तर बघा इथं आरूचं चाललं होतं, म्हणजे तिचं आहे ना सकाळी सकाळी असंच खोडकरपणा चालतो, कधी हे कर कधी ते कर. आणि आता पेपर होता त्यांचा, त्याच्यामुळं मग म्हटलं चला त्यांचं डोकं वगैरे विचारून घेतलं. स्वयंपाक वगैरे झालं होतं, डबे वगैरे पण भरले होते. पण आता आहो येईपर्यंत आहे ना आता त्यांचं तयारी करून त्यांना जो आहे नाश्त्याला काहीतरी देऊन आणि मग आपण मळ्यात जाणार होतो. तर इथं राधिकाचा अभ्यास चालला होता आणि मग तिचं डोकं जे आहे ते विसरून घेते. तर असं आहे ना भरपूर असं काही कामं असतात आणि ते करता करता व्हिडिओ शूट करणं म्हणजे काय सोपं नाही आहे. तर प्रत्येकाला वाटतं की मला काही काम नाही आहे म्हणून मी व्हिडिओ, पण तुम्ही पण एकदा करून पहा व्हिडिओ शूट. पूर्ण काम करत असताना अशा प्रकारे शूट करायचा. तर आता शेतीचे व्हिडिओ आणि आता दिवाळी पण चालू झालेली आहे, तर आता कधी कधी ना तुम्हाला एका दिवसाला 2-2 पण व्हिडिओ येऊ शकता. तर व्हिडिओला आहे ना जास्तीत जास्त सपोर्ट करा. तरी ते ना डोकं विचारते तर असंच आमचा हास्य मजाक चालतो आणि कॉमेडी पण चालते. आणि सकाळी सकाळी कसं कवळं ऊन असतं ना, तर भारी वाटतं जे आहे ते उन्हामध्ये बसायला. तर त्यांना पण उन्हात आवडतं म्हणून मग मी ना इथं जे आहे ते त्यांचे जे केस आहे ते विसरायला घेते आणि त्यांचं आवरून दिल्यानंतर आहे ना मग मलाही पुढचं काम जे आहे ते पटपट जे आहे ते सुचतं. तर ना आता आम्ही आवडलेलं आहे आणि मम्मीने ना आता डबे भरलेले आमचे, हे बघा. आणि ना आता मम्मीने सगळं आवरून घेतलेलं आहे आणि आता ती भांडे घासतीये, दाखवते. आता थोडे बाकी आहे, म्हणजे थोडेसे बाकी आहे. तर ना आता मी रेडी झालेलो आहे, म्हणजे आता ना मम्मी पण रेडी झालेली आणि आम्ही पण रेडी झालेलो आहे. आता पप्पा यायची मम्मीला घेऊन जातील मळ्यात आणि मग आहे ना मग पप्पा मला शाळेत घेऊन जातील. तर चला.
तर आता सर्व काम आवरलेलं आहे आणि मी पण आता मस्त मळ्यातला ड्रेस घातलेला आहे. राधिका अभ्यास करते आहे, आरू पण बॅग घेऊन रेडी आहे. आता पप्पाचीच वाट बघते आम्ही. पप्पा आले की मग आम्हाला मळ्यात सोडतील आणि मग ते शाळेत जातील. टिफिन वगैरे त्यांचे रेडी करून ठेवलेले आहे. तर चला आता मळ्यात दिवसभर उन्हात तर खूप दमछाक होणार आहे. तर चला आता जर शेअर करणं झालं व्हिडिओ तर करेल, नाहीतर मग बघूच. चालले तुम्ही डबे तिकडे घेते का? सावली नाही बरं का तिकडं. गेट लावून घे. हो मळ्यात आलेला होता आणि बाया पण कांदे लावायला बसलेले आहे. तर बघू शकता तुम्ही आता. उरकणार मला सारखं झालं ना तुमच्या सारखं बाय झालं ना रोप संपलं पाहिजे बसू द्या ना मग अगं राहू दे तू रोप बट मग सारखं जर झालं तर एकशेच लावायचं झालंय बरं का. आणि आता मी पण उगते ते ननंदबाई मध्ये बसलेली आहे. 1 2 3 4 5 6 गाय ननंदबाई पुढे गेले. आता त्यांना काय दाखवित नाही, त्याला लाजत ते. आणि आता आहे ना तेवढं जे रोप आहे तेवढं लावायचं आहे. किती आता हे बघा इकडं एवढं राहिलेलं आहे लावायचं. आता पाणी चालू करायचं आहे. माझा पण अवतार खराब आहे, मी पण नाही दाखवीत. चला आता बाय. नको नको जेवायच्या वेळेस तुम्हाला दाखवते माझ्या नंदानी काय काय खायला आणलेलं आहे ते. तर चला ओके बाय. आता मी लावून घेते, नाही तर मागं राहील कांदे लावायला. तर बघा आता एवढे लावायचे झाले. किती 14वा फेरा आहे. जेवायची सुट्टी होईल आता. तिकडं पाणी भरायचं काम चालू आहे. ऊन पडलेलं आहे. पाणी आणलेलं आहे, पाण्याची बॉटल पिण्यासाठी. तर चला आता जेवायला बसतो आम्ही. गवत करायचं, त्याच्यात 2 कच्च्या गोवरीच्या शेंगा ठेवायच्या आणि वासराला द्यायच्या, गाईला द्यायच्या. हा गाई गोऱ्याची वस्तू बारस राहते ती. कच्चेच द्या त्या. हा गौरी शेंगा एखाद्या सर्व्हिस वाल्याला बाय भारी आहे. रप पैसे मोजी ते माहिती काय बा किती पैसे.